नागपुरात भर रस्त्यात लूटमार करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात शहर गुन्हे शाखेच्या युनिट 3 पथकाला मोठे यश आले आहे। लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इसमाला मारहाण करून 3 लाखांची रक्कम लुटणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी 1,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणात 2 आरोपींसह एक विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहेत। नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुकानातील 3 लाख रुपये घेऊन दुचाकीवर घरी निघालेल्या इसमावर हल्ला करण्यात आलाय। आरोपींनी ट्रॅफिकमध्ये संधी साधत फिर्यादीच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला आणि डोळ्यात मिरची पूड टाकली। हा हल्ला एवढ्या वेगाने झाला की इसमाला काही समजण्याच्या आतच दुसऱ्या आरोपीने 3 लाख रुपयांची रक्कम हिसकावली आणि आरोपी पसार झालेत। मात्र शहर गुन्हे शाखेच्या युनिट 3 पथकाने तात्काळ तपासाला सुरुवात करून आरोपींचा शोध घेतलाय। या तपासादरम्यान पोलिसांनी दोघा आरोपींना आणि एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले। आरोपींकडनं 1,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। 15 तारखेचा गुन्हा आहे। बलिवान दास किंगरानी जेबी ट्रेडर्स नावाचं हार्डवेअरचं दुकान होतं। दुकान बंद करू मध्ये येतं। जेबी ट्रेडर्स नावाचं यांचं दुकान आहे हार्डवेअरचं। दुकान बंद करून आपल्या मोपेडमधून 3 लाख रुपये घेऊन दुकानाचे घरी जात असताना त्यांना काही लोकांनी अडवलं आणि त्यांच्या ज्या डिक्कीमध्ये ठेवलेले होते पैसे 3 लाख रुपये ते घेऊन गेले। दरम्यानच्या काळात तिथं जे घेऊन जाणाऱ्यापैकी होते त्याच्यातला मोहसिन खान नावाचा एक व्यक्ती जागेवरच काही लोकांना वाटलं की भांडणच झालेले आहेत, पैसे वगैरे चोरी गेलेत असं काही त्यावेळेस वाटलं नाही, म्हणून त्या मोहसिनला लोकांनी त्या ठिकाणी मारलं आणि त्याच्यावरती चाकू सापडला म्हणून 425चा गुन्हाही त्या मोहसिनवरती दाखल झाला। आणि स्वतंत्र पण त्यावेळेस चोरी गेल्याच्या याच मोहसिननी चोरी केली आहे किंवा या जबरी चोरीमध्ये मोहसिन आहे असा काही त्यावेळेस संशय नव्हता। नंतर ज्यावेळेस टेक्निकल अनालिसिस युनिट 3चे आमचे PI आहेत ठाकरे साहेब यांनी ज्यावेळेस टेक्निकल अनालिसिस केलं त्यावेळेस लक्षात आलं की या किंगरानीच्याच दुकानामध्ये काम करणारा श्रीराम पराते नावाचा एक जो त्यांचा कामगार आहे, त्या कामगाराच्या ओळखीचे काही लोक आहेत आणि कामगार आधीच 5 मिनिट गेला होता आणि त्या कामगारांनी काही लोकांना फोन केल्याचं निष्पन्न झालं। त्याच्यामध्ये मोहसिनचाही फोन नंबर होता। मग त्याच्यावरून लक्षात आलं की विचारपूस करताना लक्षात आलं की मोहसिन आणि त्याच्या मित्राला या श्रीराम परातेने टिप दिली होती की मालक या वेळी निघतील, या प्रकारच्या गाडीचा नंबर असेल आणि इतके पैसे गाडीमध्ये आहेत। त्यावरून इंटरसेप्ट केलं आणि त्याच्यामधले आरोपी पकडले। अजून 2 आरोपी किती पकडले? 4 आरोपी पकडलेत। अजून 2 आरोपींना ताब्यात घेणं बाकी आहे। आरोपी सगळे निष्पन्न आहेत। हा देखील रॉबरीचा गुन्हा होता, परंतु आता याही गुन्ह्यामध्ये दरोड्याचं कलम वाढवणार आहे। त्या रिक्षामध्ये आले ते आणि म्हणून रिक्षाही ताब्यात घेतली आपण ते गुन्ह्यातील वाहन म्हणून। भी 2 आरोपी मिलने के रिकवरी हो जाएगी मिलने के बाद। सगळ्यांचंच रेकॉर्ड आहे, भरपूर गुन्हे आहेत सगळ्यांवर। 392 है, चोरी के हैं, 326 के हैं, सब पे गुन्हे सगळे युनिट 3च्या गुन्ह्यातले। भर दिवसा घडलेल्या या धक्कादायक लुटमारीमुळे नागपुरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र शहर गुन्हे शाखेच्या जलद कारवाईमुळे आरोपींच्या मुसक्या आवळल्या गेल्यात। आता या प्रकरणातील आणखी कोणते धागेदोरे सापडतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।